नमस्कार. आज 28 तारखेचा संध्याकाळचा उजनीचा रिपोर्ट नीरा भीमा खोऱ्यातील सर्व धरणाची माहिती आपण घेणार आहोत. आज सायंकाळी उजनी धरणाची स्थिती बघितली तर गेले 2-3 दिवसापासून उजनी धरणाची स्थिती, टक्केवारी, पाणीसाठा, उपयुक्त पाणीसाठा कायम राहिलेला आहे. 99.78 वर धरण आहे. मात्र दौंडच्या विसर्गामध्ये सध्याला वाढ होताना दिसते. सकाळी कालपासून दौंडचा विसर्ग कमी कमी होत गेला होता. तो सकाळी 50,064 वर आला होता, परंतु आत्ताच्या रिपोर्टमध्ये 55,587 क्युसेकचा विसर्ग उजनीत मिसळतोय आणि बंडगाडच्या विसर्गामध्ये बी थोडीशी घट झालेली आहे. सकाळी 22,055 असणारा विसर्ग आता सध्याला 18,221 क्युसेकचा विसर्ग सध्याला दौंडच्या दिशेने येतोय. वीर धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग मात्र 4,637 हा कायम राहिलेला आहे. आता वरच्या धरणाची परिस्थिती बघितली तर कालच्यापेक्षा वरच्या धरणाच्या पांडुर क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहिलेलं आहे. त्यामुळं बऱ्याच धरणातून पाणी सोडणं बंद केलं आणि काही धरणातून सध्याला चालू आहे. 13 धरणातून पाणी सोडलं जात होतं, परंतु आता 10 धरणातून सध्याला पाणी सोडलं जातं आहे. त्यामध्येही कपात केलेली दिसते. त्यामध्ये वडजमधून 1,300, डिंबेमधून 4250, गोडमधून 18,000, चिलेवाडी 1,388, कलमुडी 678, भामासखेड 1,788, वडविले 2,455, आंध्रा 1,145, कासारसाई 750, मुळशी 7,200 क्युसेक्स असा 38,950 क्युसेकचा विसर्ग सध्याला या 10 धरणातून सध्याला खाली येतोय, उजनीत मिसळतोय. परंतु काल परवा जो विसर्ग वाढला होता त्याचा परिणाम आता दौंडच्या विसर्गामध्ये होताना दिसतोय. कारण सकाळपर्यंत कदाचित आणखी थोडासा विसर्ग कमी होण्याची शक्यता आहे. कारण वरच्या धरणातून येणारा विसर्ग कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम दौंडच्या विसर्गात होणार आहे. आता जरी वाढला असला तरी काही सकाळपर्यंत तो आणखी कमी येण्याची शक्यता आहे. आणि उजनी धरणातून सध्याला भीमा नदीच्या पात्रामध्ये 61,600 क्युसेकचा विसर्ग कायम आहे आणि वीरमधून नीरा नदीच्या पात्रामध्ये 4,637 हा विसर्ग कायम राहिला आहे. म्हणजे 65,000 क्युसेकचं पाणी सध्याला नीरा भीमा नदी पात्रातून नरसिंगपूरपासून पुढे भीमा नदीत एकत्र होताना दिसतंय. म्हणजे 65,000चा विसर्ग कालपासून कायम राहिलेला आहे. कालव्यातून विसर्ग 2400 तो 100 वाढून 2500 केला आहे आणि सिनामाडा उपसा सिंचनमधून 280, बोगद्यातून 900 आणि दहेगाव उपसा सिंचनमधून 90 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. म्हणजे येणारं पाणी 55,000 आणि जाणारं पाणी 61,000 आणि हे 4,000 म्हणजे 65,000 म्हणजे 10,000 क्युसेकचा गॅप पडतोय. तरी पण उजनी धरण स्थिर राहिलेलं आहे 99.78 वर. परंतु पावसाचं प्रमाण जर वाढलं तर वाढू शकतो, कमी झालं तर कमी होऊ शकतो. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.